हॅलो गाईज, नमस्कार. तर मी आज चालले सिद्धिविनायकला बाप्पाच्या दर्शनासाठी, कारण की माझ्या दादाचा बड्डे आहे. सो त्यानिमित्ताने मी आज चालले. सो आज दिवसभरात काय काय होईल हे तुम्हाला समजेलच. सो चलो, बाय. आमच्या योगाच्या याच्यामध्ये आहे हळदी कुंकू. सो आज मी ब्लॅक साडी वेअर केली. तर गाईज हा आमचा आहे पूर्ण योगाचा ग्रुप आणि आम्ही वेटिंग करतो आहे. आमचे जे मोठे मॅडम आहेत ते 2 मॅडम पण आम्ही 2 मॅडमला पण हळदी कुंकूला बोलवले. सो इथे आमचं फोटो सेशन चालू आहे. तुम्हाला काही अडलं तरी सुद्धा माझा नंबर सगळ्यांकडे आहे, त्या दिवशी दिलेला आहे. योगी आहोत, ठीक आहे. इतके दिवस आपण योग करत आहोत, त्याचा काहीतरी संकल्प असला म्हणजे आपण बाकीचं सगळं झालं, हळदी कुंकू आहे, प्रोग्राम आहे, कार्यक्रम आहे, आपण दररोज योग करतो, पण त्याचा रिझल्ट येणं गरजेचं आहे. आपण मुलांना काय म्हणतो, मन लावून कर तर तुला त्याचे परिणाम मिळतील. तसंच अगदी योगाचं आहे की तुम्हाला प्रत्येक वेळेस दररोज येताना एक संकल्प घेऊन यायचा की आज मला कालच्यापेक्षा थोडे आणखी छान वाटलं पाहिजे, तेवढी मी मेहनत करेन आणि प्रामाणिकपणे करेन. डोक्यात काही विचार न ठेवता. जसं आपण बरे लोक सांगतो की पहिला ओंकार म्हणजे प्रार्थनेपासून शेवटच्या शांतीपाठपर्यंत एकदम शांत मनाने मन लावून कराल तर तुम्ही जेव्हा येताना आणि जाताना त्यामधल्या 1 तासात सुद्धा तुम्हाला स्वतःमध्ये झालेले बदल जाणवतील. पण कधी अगदी एकाग्रतेने स्वतःवरती लक्ष केंद्रित करून केल्यानंतर म्हणजे काय करायचंय, स्वतःचा सकाळचा 1 तास स्वतःसाठी अगदी एकाग्र चित्ताने करायचं. हा झाला पहिला संकल्प. दुसरा संकल्प काय आहे, वर्षातून 2-3 असे सण असतात की जेव्हा आपण घराची साफसफाई करतो. ते आपण म्हणजे आजारी असो काही होत असो तरी पण आपण ते काढतो. आपण आपल्या शरीराची आणि मनाची साफसफाई केलेली किती दिवस झालं काही आठवत नाही. म्हणजे मी 1 तास बसली आहे आणि मी स्वतःला सांगितलं की माझ्यात पण काही चुका असतील हे आपण कधीच केलेलं मला तरी आठवत नाही, कोणी केलं असेल म्हणून. काय होतं, दुसऱ्यांची चूक आपल्याला पटकन दिसते, आपली चूक आपल्याला दिसत नाही आणि ते दुसऱ्यांना त्रास होत नाही. म्हणजे आता तुम्ही इथे छान बसलेले, तुमची माझी काही ओळख नाही, मी आता तुम्हाला एखादा अपशब्द बोलली, त्रास तुम्हाला होणार आहे का? कारण तुम्ही मला ओळखतच नाही. त्रास कोणाला होणार आहे, मी जाणून बुजून तुम्हाला बोलली तर अर्धा तास मी आधी तो विचार केला की मी ह्यांना असं बोलणार, म्हणजे अर्धा तास काय झालं, माझं ब्लड प्रेशरही वाढलं, माझ्या शरीरातले सगळे चांगले जे हार्मोन्स चालू होते ते मी बिघडवले आणि काय ते चुकीच्या मार्गावरती घेऊन लागले. त्याची तुम्हाला कल्पना नव्हती. 1 शब्द मी बोलून गेली, अर्ध्या लोक मस्त हसत होत्या तरी सुरू केला, पण त्रास तुम्हाला झाला मला आणि मी ते गेले. एक्झॅक्टली तसंच असतं. आपण कोणाशी भांडतो किंवा एखाद्याचा राग मनात धरतो, त्याचा विकार करून आपल्या शरीरात आपल्याला गुडघे दुखले, पाठ दुखले, शरीरात वाढलेला वात आहे, पित्त आहे, कफ आहे, हा दुसऱ्यांमुळे नाही, खाण्यापिण्यामुळे पण नाही, हा फक्त आपण केलेल्या चुकीच्या विचारांमुळे आहे. कोणाला आठवतंय 21व्या वर्षी तुम्हाला खूप राग येत होता, आनंदी होतो ना? आता जेवढे पडलेले चेहरे तेवढे कोणाचेच नसायचे. आपले स्वतःचे फोटो पाहिजे आपल्याला छान वाटतं की अरे आपण तेव्हा किती हसत खेळत होतो. म्हणजे आता आपण ते हसू कशामध्ये कन्वर्ट केले, आपल्या त्या टेन्शनमुळे, आणि ते कशामध्ये कन्वर्ट झाले, आपल्या विकारांमुळे. तर घरी जाऊन काय करायचं, कमीत कमी आठवड्यातून 1 दिवस स्वतःसाठी काढायचा शरीरात. सो गाईज, आत्ताच मी घरी आले हळदी कुंकूवरून. खूप एन्जॉय केली आम्ही, गेम्स वगैरे खेळले, पण त्याचे काय व्हिडिओ नाही करता आलं. पण जे काय व्हिडिओ मी केलेत सो ते मी व्लॉगमध्ये अपलोड करेलच. सो व्लॉग माझा आज शेवटपर्यंत बघा. आणि कालही मी एक मिनी व्लॉग टाकला आहे माझ्या दादाच्या बड्डेचा, सो तोही तुम्ही बघा. सो थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. सो असंच मला सपोर्ट करत राहा. बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.
da